काही संधी ह्या खूप कमी वेळा मिळतात. म्हणजे मला गिटार शिकण्याची संधी वयाच्या 48व्या वर्षी मिळाली. म्हणजे ही 24-25व्या वर्षी किंवा 18व्या वर्षीच मिळायला हवी होती, परंतु ती नाही मिळाली. तर त्याचा पश्चाताप होतो आणि मी इतरांना येतो सांगतो की अशा संधी आहेत मोक्याच्या, ते आपण वेळ काढून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, जेणेकरून तो जो आनंद आहे तो पुन्हा कधीच घेता येणार नाही. गिटार हा आपल्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट नाही आहे. शिकायची तरी इच्छा खूप होती, मग त्यासाठी मी सिंथेसायझर शिकायचा प्रयत्न केला, परंतु गिटारची ओढ काही माझी कमी होत नव्हती. आणि मग यशवंत सरांच्या फेसबुकच्या छोट्या जाहिराती बघून मी तिकडे ओढला गेलो आणि या कम्युनिटीमध्ये जॉईन झाल्यापासून असं वाटलं की सगळे आपण एकाच प्रवाहात आहेत आणि एकाच प्रवाहात असल्यानंतर काही कमी जास्त जरी असलं तरी एकमेकांना लगेच समजतं. खूपच ग्रोथ झाली. कारण म्हणजे कारण मी गिटारला खूप घाबरत होतो आणि त्यामुळे मग एकमेकांचं बघून एकमेकांशी चर्चा करून त्याच्यामध्ये आपल्यामध्ये एवढी सुधारणा झाली की आज आम्ही जिथं मी 4 लोकांमध्ये आम्ही कधी वाजवू शकत नव्हतो, आज 50-50 लोकांसमोर आम्ही 50% का होईना चांगला परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करतो किंवा देतो आम्ही. किंवा त्याच्यामध्ये जे शिकायला मिळणार किंवा पाहायला मिळणार आहे ते आपल्याला कधीच अनुभवायला मिळणार नाही. आणि ज्यांनी गिटार शिकायचा सुरू केलेलं आहे त्यांनी त्यांच्या मनामध्ये गिटार शिकायचे सगळं आहे, परंतु वेळेअभावी कामाअभावी आपल्या स्ट्रेस अभावी ते बाजू जातात. तर तसं त्यांनी करू नये, कारण स्ट्रेस कमी करण्यासाठीच ह्या गोष्टीचा फायदा होतोय. तरी त्यांनी सगळ्यांनी पुन्हा जॉईन व्हावं, पुन्हा त्यांनी आपलं सुरू करावं प्रॅक्टिस बंद केलेलं. आणि ह्या खूपच आजचा कार्यक्रम म्हणजे ओव्हरऑल इतका छान वाटला की खरंच जर मिस झाला असता तर पुन्हा कधीच म्हणजे असं जाणवलं नसतं. आणि ही अरेंजमेंट बघून सगळं खूप छान, सरांनी खूप याच्यासाठी कष्ट घेतले आणि आलेल्या प्रत्येकाचं यात योगदान आहे. तर खूप छान वाटतं सर.